ॲडव्होकेट माधवरावजी कानोडे, सभापती कांचन, सभापती दुर्गाताई, आपले चेअरमन बाबा ओहोळ, त्याचप्रमाणे संतोष याचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख, बुवाजी बाबा पुणेकर, लक्ष्मणरावजी कुटे, शंकररावजी खेमनर, आपल्या बाजार समितीचे सभापती, आपल्या अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकरजी जोशी, शेतकरी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे, डॉक्टर जयश्री मधुकरराव नवले, सुरेशजी गडाख, लहानभाऊ पटेल गुंजाळ, उपस्थित असलेले औद्योगिक वसाहतीचे चेअरमन के थोरात, उपस्थित असलेले पांडुरंग पाटील घुले, अविनाश सोनवणे, सर्व उपस्थित असलेली सर्व आपली कार्यकर्ते मंडळी, त्याचप्रमाणे कार्यकारी संचालक श्रीयुत घुगरकर, शिवसेना इंडियाचे माननीय भामरे साहेब, युनिव्हर्सल फोर्सेसचे प्रदीपजी ढोकरे, निनांत पाटील, उपस्थित असलेले सगळे सभासद, सर्व अधिकारी, खातेप्रमुख, सर्व सभासद, सर्व उपस्थित कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, आज आपण हा संगमेर कारखान्याचा 3 प्रकल्प, एक तर पोत्याचं पूजन आपण केलं. आपलं गळीत यावेळेचं जे झालेलं आहे त्यामध्ये 8,777 इतकं जे पोते झाले आहे, अजूनही गळीत आपलं काही तारखेपर्यंत चालेल. मला असं वाटतं की अजून 20-25 तारखेपर्यंत, 20 तारखेपर्यंत गळीत चालणार आहे. ते पोत्याचं पूजन आपण केलं. त्याचबरोबर एक प्रकल्प असा आहे की ज्याचं फार चांगल्या पद्धतीनं विश्लेषण करण्यात आलेलं आहे आणि त्या इन्सिनरेशन बॉयलरचं, स्टीम टर्बाईनचं आपण उद्घाटन केलेलं आहे. हे सुद्धा एक गरज म्हणून जे प्रदूषण होत असतं, मॉलॅसिसमधून अल्कोहोल काढल्यानंतर जे स्पेंट वॉश शिल्लक राहतो त्याचं आता काहीही बाहेर टाकायचं नाही असा सर्व नियम आहे प्रदूषणाच्या विभागाचा. त्या पद्धतीने ते जाळलं जाणार आहे. पण जाळल्यानंतर सुद्धा 15 ते 20% पोटॅश म्हणजे जे आपल्या शेतीला उपयोगी असतं ते त्या राखेतून मिळणार आहे. त्या प्रकल्पाचं आपण इथे उद्घाटन केलेलं आहे. डिस्लरीचा सुद्धा आता प्रतिदिन 80,000 पर्यंत आपण जाऊन पोहोचतो आहोत, रोज 80,000. आणि मला असं वाटतं की थोड्या प्रयत्नात आपण रोज 1,00,000 लिटर इतकं इथेनॉल, अल्कोहोल आणि इथेनॉलचं उत्पादन आपण करणार आहे. वीज निर्मिती आपण करतो आहोत. माझ्या मते आज तुम्ही आलेत, खूप चांगलं झालं. आपण साखर कारखाना आपला आहे, पण साखर कारखाना जवळून कधी पाहिला आपण? तिथली डिस्लरी आपण कधी पाहिली? किंवा आता जे काही आम्ही बॉयलर टाकलेला आहे तो कधी पाहायला मिळालं का? आज साखर कारखाना कसा आहे बाबा? माझं मत असं आहे की आपला साखर कारखाना आता जाताना सहज डॉकून जायची व्यवस्था करा, माणसं उभे करा तिथले, ते समजून सांगायला. ज्याला शक्य त्यांना सहज फिरून यावं. आपली डिस्लरी आपली पाहून घ्या, जपून चढावं लागतं बरं का, काळजी घ्या. बरेच आपले वडीलधारी मंडळी जास्त आहे, तर सहज पाहून घ्या का कसा आहे हा कारखाना, कशी आहे आपली डिस्लरी, कशा पद्धतीने नवीन प्रकल्प आपण तयार केलेत, को जनरेशनचा प्रकल्प आपला कसा आहे. तुम्हाला सांगतो ना, काही माणसं नवीन पाहण्यासाठी येतात आणि आपली हाऊसकीपिंग म्हणतात. हाऊसकीपिंग याचा अर्थ असा की आपलं घर कसं ठेवतो आपण. कल्पना करा की एखादं घर आहे, आपण पाहुणा म्हणून जातो, बाहेर सडा टाकलेला आहे, सारवण केलेलं आहे, रांगोळी काढलेली आहे, फुलाची कुंडी ठेवलेली आहे, घरात आत गेलं का प्रसन्न वातावरण वाटतं, देवाला उदबत्ती लावलेली आहे. कसं वाटेल रे तुम्हाला? माझं मत असं आहे की आपला साखर कारखाना जो पाहून जातो ना, त्या घरासारखा दिसेल त्यांना. इतकं सुंदर हाऊसकीपिंग. मी आता जास्त जाहीरपणे सांगत नाही, पण एक नेता अचानक इथं आला आणि जेव्हा अचानक आला, आत घुसला, नावं सांगतो अजित पवार, आम्ही माधवराव होते नव्हते, तर त्याच्यात त्यांनी असं केलं, काहीच कळवलं नाही. उपमुख्यमंत्री आले, गेट उघडलं, आता ते पाहिलं, उघडलं गेट, गेले आतला राऊंड मारला आणि सगळ्यांना सांगितलं, या गाड्या सुंदर काम आहे बरं का. सगळ्यांना सांगितलं. एवढंच नाही तर त्यानंतर मेरू इंडिया ही जी कंपनी आहे आपलं कारखाना बनवणारी, तिला धडाधड 4-5 प्लॅन मिळाले. आपलं जो पाहून जातो तो कौतुक करतो,
संगमनेर पाहून जातो, नाशिकचा रोड पाहून जातो, तो कौतुक करतो, पण तो बाहेरचा असतो. आपल्या नजरेत बसल्यावर काहीच खरं कळत नाही ना. पण हे सगळं आहे बरं. एवढ्यावरच नाही खरं, म्हणजे एक गोष्ट आणखी करा, तिथं अल्कोहोलची बॉटल ते ठेवा, ट्यूब ठेवा, बॉटली नका ठेवू. दुसरं, साखर आपली आत्ताची किती शुभ्र आहे, साखरेचं प्रोडक्शन जे किती शुभ्र आहे, असं तुम्ही हातावर घेऊन पहा किंवा त्या वाट्या ठेवा. कोणापेक्षाही सुंदर दाणेदार साखर जर असेल तर आपली, आता मी सांगतो सुंदर सगळ्यात. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय, ही सगळी वाटचाल आपण पाहतोय. तुम्ही ॲडव्हान्स काहीतरी 3,000 रुपयाचा जाहीर केला वाटतं ना, दिला. हे एकदम घडतं असं समजायचं काही कारण नाही. आलं मनातून एका रात्रीत 7 तळ्याची माडी फक्त गाढवाच्या लग्नात. आपला संसार फुलतो, चांगला फळतो, याला कारण काय? आपण रोज कष्ट करतो. सकाळी उठल्यापासून रात्री डोकं टेकेपर्यंत आपण कष्ट करतो, त्यावेळेस संसार चांगला होतो. हे कोणाला नाकारता येईल का? त्या पद्धतीनं ही संस्था कुणीतरी त्यात जीव ओतलाय म्हणून चांगली चालती, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सुंदर चालती हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपोआप चालत नाही. बाकीचं काहीच मला बोलायचं नाही आज. तुम्ही अभ्यास करा, माहिती घ्या, तुमच्यावर सोडून दिलंय. परंतु ती संस्था का चांगली आपली चालती? जीव ओतून काम करतो. मी एक उदाहरण बऱ्याचशांना मी सांगितलं, तुम्हाला मी ऐकण्यात ते असेल, म्हणजे मी ज्या बैठका घेतल्या त्यात बोललोय. काहींना माहिती असेल, काहींना नसेल, पण मुद्दाम सांगतो मी. 2010ची गोष्ट आहे. 2010ला मी मंत्रिमंडळात होतो आणि तीर्थरूप भाऊसाहेब म्हणजे दादा हे डॉक्टर तांब्यांच्या हॉस्पिटलला ॲडमिट होते आणि कॉमामध्ये जात होते. मध्येच ते बेशुद्ध व्हायचे, पण जेव्हा शुद्धी व्हायची तेव्हा बुद्धी लगेच काम करायला लागायची. मी आलो मुंबईवरून. मला कुठून आला? म्हणलं मुंबईहून आलो. काय चाललंय? काय नाही. म्हणलं साखर कारखान्याचं इलेक्शन चाललंय, 4 अर्ज राहिलेत म्हणलं, फक्त तेवढे निघाले का बिनविरोध? बिलकुल नाही. 4 अर्ज तसेच राहू द्या. ते तुम्ही सभासदांक जा, त्यांना तुम्ही केलेलं काम समजून सांगा, त्यांना विनंती करा का हे आमचं काम समजून घ्या तुम्ही, आणि हक्कानं मतं मागा म्हणायची. तेव्हा बेशुद्ध होत असताना माणूस काय म्हणतोय? काम सांगा, इलेक्शन बिलकुल बिनविरोध करू नका, इलेक्शनच करा म्हणले. एकदा सभासदांना भेटा तुम्ही, तुमचे भेट होत नाही ते भेट होईल त्यानिमित्तानं तुम्ही काम समजून सांगाल आणि तुम्ही हक्कानं मतं मागा. हक्कानं काय आम्ही काम केलंय, आम्हाला मतं द्या. तेवढ्यावर विषय थांबला नाही. इलेक्शन झालंच ते. मी काय नव्हतो त्या दिवशी, निकालाच्या दिवशी. मी मुंबईला माझं मंत्रिमंडळाच्या बैठक होती, त्यामुळे येऊ शकलो नाही. एक कार्यकर्ता गुलाल घेऊन गेला आणि ते बी शुद्धीवर होते. काय रे, कसला गुलाल? म्हणे कारखान्यात जिंकला, लय मतं पडले. कुठं आहे म्हणे मतमोजणी चालू? तर डॉक्टर तांब्यांच्या हॉस्पिटल होते. सांगणाऱ्यानं सांगितलं तिथंच आहे म्हणे, आपल्या स्टेडियमला चालू आहे, चला मला घेऊन. तेव्हा नाकात नाळ्या होत्या, हाताला सगळ्या वायरी होत्या, सगळे सलाईन चालू होते. सगळं ॲम्ब्युलन्समध्ये घातलं, त्यांना स्ट्रेचरवर सगळं नेलं. आणि ते कार्यकर्ते जे जल्लोष चालला होता तिथं ते म्हटले, या बायगड्यानो, विजय झाले, सभासदांचे आभार माना, पण काम नीट करा. हे एखादं माणूस पार आता काही दिवसांनी ते गेले, पण हे कधी करतो माणूस? जीव गुंतल्यावरच करतो ना रे. काहीतरी लहानचं मोठं केलंय, त्याच्या जीव गुंतलेलाच राहतो ना, त्यावेळेसच करतो ना. म्हणजे मी उदाहरण देत असतो. एक बऱ्याच दिलं, बऱ्याचशांनी ऐकलं असेल का, म्हातारा पार जात जाता मी तो लक्षात आले तर शेळी केरसुनी खाऊन राहिली म्हणते कोपऱ्यात. कधी म्हणतो? जीव गुंतलेला असले तो म्हणतो. तसं तुमचा सगळ्यांचा जीव याच्यात असला पाहिजे का चांगलं चाललं पाहिजे, पुढं गेलं पाहिजे, आपलं चांगलं झालं पाहिजे. सगळं कसं, ही हृदय आहे आपलं.
हृदय आहे, इथून जे रक्तप्रवाह चालतो, शरीर चालतंय, इतकं साखर कारखान्याचं महत्त्व आहे, नाकारता येत नाही. अर्थव्यवस्था त्याच्यावर चालते. किती कष्ट, किती डॉक्टर तांबेंनी फार चांगलं सांगितलंय, मी जास्त त्यात जात नाही, परंतु प्रत्येक गोष्ट, माळरानावरचा कारखाना आहे, ऊस नव्हता. यशवंतराव चव्हाण साहेब आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे केंद्रीय मंत्रिमंडळात होते, म्हणून हा कारखान्याला आपल्याला परवानगी मिळाली. त्यानंतर आपण ज्या पद्धतीनं 800 टनी घेतला, ऊस वाढवायचा कार्यक्रम चालू केला, 1500 टनी केला. ऊस वाढीचा कार्यक्रम सोपा होता का रे? विहिरी खोदावं लागायचं होत्या, पाईपलाईन करावं लागत होत्या, खाली 13 परस विहिरी आपल्या आठवतात का तुम्हाला? हवा काढायला जावं लागायचं खाली पंपाच्या, हँडल मारायचो आपण इंजिनाचे, किर्लोस्कर इंजिन, विसरून नाही चालायचं ते. मग मोटरी आल्या तरी होतच, हवा काढायला खाली उतरावंच लागायचं आणि पायपानं वर चढावं लागायचं. आपल्याला त्यावेळेस आपण ज्या पद्धतीनं नदीचं पाणी उचलायला लागलं, आरडाओरड झाली, अरे हे पाणी चोरायला लागले, पाणी, अरे तुम्ही पाणी चोर होते, चोर म्हटलं जात होतं तुम्हाला. लढाई आपण केली. तीर्थरू भाऊसाहेब ADCC बँकेत होते, MSC बँकेत होते, त्यांनी आपल्याला कर्ज आणून दिलं. तुम्ही पाईपलाईन केल्या. इथं लक्ष्मणराव बसलेले आहेत, माधवराव बसलेले आहेत, गणपतराव बसलेले आहेत, बरेच जण आहे, लहान भाऊ तुम्ही असतील, काही संपतराव असतील. ह्या सगळ्यांनी नेतृत्वच त्या पाईपलाईनमधून आले बाहेर. त्या पाईपलाईन केल्या. अरे तुम्हाला पाणी उचलायची परवानगी नव्हती, तुम्हाला कनेक्शन मिळत नव्हते, तुम्ही आंदोलन केलं. आंदोलन करीत असताना इतकं का SRP पाठवले, 2000 SRP, स्टार्टर तोडायला आणि मोटरी फोडायला, कनेक्शन तोडायला. विसरून जातो आपण, काहीच लक्षात राहत नाही आपल्या. आता त्यावेळेस जे भक्कमपणे उभे राहिले पिचड साहेब, भाऊ दादा, मी बी आमदार झालो होतो, भक्कमपणे नद्यांमध्ये जाऊन दांडके घेऊन उभं राहिले, तेव्हा SRP मागे गेलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दादांनी आग्रह धरला का नाही म्हणे आम्ही काय भाग घेणार नाही, आमचे कनेक्शन होत नाही, आम्हाला हक्काचं पाणी पाहिजे. पवार साहेब मुख्यमंत्री झालेले, जोरव्याला आले रात्रीचे 1-2 वाजता, रात्री बैठक झाली. त्यानंतर बैठका पवार साहेबांनी केल्या आणि हक्काचं 30% पाणी दिलं, म्हणून इथं पोहोचलोय. तुम्ही हे लक्षात ठेवा. त्यावेळेस जर 30% पाणी मिळालं नसतं तर कनेक्शन झाले नसते, पाईपलाईनही चालल्या नसत्या, तुमचा ऊस निर्माण झाला नसता, संगमेर अकोला दोन्ही ऊस निर्माण झाला नसता, आणि तुमचे काय हाल झाले असते मी सांगत नाही. पण कधी कधी विचार केला पाहिजे का काय योगदान कोणी केलं, हे कसं काय झालं. निळवंडे धरण आता झालंय पूर्ण, निळवंड्याचं पाणी फिरलंय. आता जिथं गावाला पाण्याचे टँकर जात होते त्या गावांचे रानं उपळलेत. गावाचं नाव घेत नाही मी, नानासाहेब हसतोय. रानं उपळले, तिथं टँकर जात होता, तिथं आपोआप झालं का रे ते? निळवंड आपोआप झालं असं समजता काय? कोणाला तरी आलं जादू, सातळाची मडी सारखं आहे का ते? अरे त्याच्याकरता जीव काढावा लागतं, रक्त वाकावं लागतं, धावपळ करावं लागती. आम्ही का सांगत बसायचं का हे केलं आज आणि ते केलं आज? पिचड साहेबाचं सहकार्य मी कायम मान्य करतो. अकोला तालुक्यात धरण होते, प्रकल्पग्रस्त त्यांचे होते, त्यांचं सहकार्य झालं. मीनानाथ पांडेंची मला आठवणच येते, कारण माणसं बसवण्याकरता आपण सगळ्यांचा प्रकल्प व्यवस्थित बसून दिले. सगळे प्रकल्प कसं, असं एक धरण दाखवा दुसरं कोणतंही महाराष्ट्रामध्ये, देशाचं मी बोलत नाही, की ज्याचं पुनर्वसन अगोदर झालं नंतर धरण झालं, असं एक दाखवा रे. कुणीतरी धडपड केल्यामुळेच झालं ना, काही विसरता येईल का तुम्हाला? आणि तुमच्या जमिनींना पुनर्वसनाच्या विरुद्ध व्यवहार करता यायचा नाही. हा जो शेराव होता 7-12 किती जात होती तुमची जमीन? 10 एकर शेरा गेला, जमीन वाचली, बरोबर आहे ना. पण मला वाचवण्याकरता धडपड करता येत नव्हती, म्हणून माझी द्यावं लागली ती मला, हे लक्षात ठेवा. तेव्हा सगळ्यांच्या जमिनी वाचवल्या, सरकारी जमिनी सपाट केल्या, त्यांची व्यवस्था केली. आज त्यांच्या व्यवस्थित पद्धतीनं त्यांचं जीवन चाललेलं आहे, पाणी दोन्हीकडून फिरतंय. तेव्हा हे कष्ट लक्षात घेतले पाहिजे. कोणतरी मेहनत केल्यामुळं काही गोष्टी घडलेल्या आहेत. चांगलं जीवन, तुम्हाला चांगलंच जीवन मिळालं पाहिजे.
आनंदी जीवन असलं पाहिजे. एक प्रवरेमुळं आमचं चांगलं झालं. आता निळवंड दोन्ही बाजूना वाहतंय. चांगलंच होणार संगमेर तालुक्याचं. आपला ऊस आपण तयार करू शकलो. आपला ऊस आपण तयार करू शकलो. निळवंड्यामुळं ते शक्य आहे. तर तुम्ही ब्रेक इव्हन पॉईंट जरी मोडला, 11 लाखावर स्वतः जरी गेले तरी भावात बराच फरक पडेल. एवढं तुम्हाला सांगतो. तुम्ही 14 लाख गळीत करता, 15 लाख गळीत करता, त्या गळिताचा परिणाम असा असतो की त्यामुळं तुमचं मॉलेसिस जास्त तयार होतं, बगॅस जास्त तयार होतं, वीज जास्त तयार होती, अल्कोहोल जास्त तयार होतं, पैसे त्याच्यातून येतात. हे विसरून चालणार नाही. आपल्याला स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करणं हे काम आपल्याला करावं लागणार आहे. आपण प्लॅन्ट केला, नवा प्लॅन्ट, 2 प्लॅन्ट होते आपले पॅरलल, ते काढून टाकले. माधवराव चेअरमन होते. दोन्ही प्लॅन्ट काढले आणि को जनरेशन एकत्र पद्धतीनं केलं. अरे आपण भाग्यवान, नशिबान हे आहे, लक्षात ठेवा. तिकडून ऊस घातला, इकडं साखर निघाली, खट्ट वाजलं नाही मध्ये. इकडून गॅस पाठवला, स्टीम पाठवली, जनरेटर फिरलं आणि लगेच वीज एक्सपोर्ट झाली, त्याचे पैसे लगेच सुरू झाले. पुढं नवा कारखाना, नवी मोटरसायकल सायकल घेतली ना, ते खटखट करते थोडा वेळ, काहीतरी काय खट न वाजता चालू झालं आणि आतापर्यंत चांगलं चाललं. तेव्हा हे सगळं होतंय ना, हे तुमच्या सगळ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारं असतं, हे नाकारू नका. संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ असतं, काम करीत असतं. MD, सर्व खातेप्रमुख, कर्मचारी वर्ग रात्रंदिवसाचं काम आहे. तो तोडीवाला मजूर, कधी बैलगाडी चालली आडवी आली तर कधी तुम्ही त्याच्याकर थोडं बाजूला थांबा, पण त्याला पहिलं जाऊ द्या. तुम्हाला सांगतो, त्याचा त्रास आहे म्हणून तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. त्याच्या कष्टाची किंमत ठेवली पाहिजे आपण सुद्धा. एक तुम्हाला सहज सांगतो, उदाहरण म्हणून सांगतो. दहांचं वैशिष्ट्य होतं भाऊसाहेबांचं. जोरव्या नाक्याहून वळाले तर बैलगाड्या, त्यावेळेस ऊसाच्या बैलगाड्या चाललेल्या असायच्या. पोरं माग ऊस मोडायचे, कधी कधी ते एक टिपुरं घ्यायचे आणि त्या बैलगाडी पाठीमागे चालायचे. वस्तुस्थितीवर काही. नंतर आपण काट्या लावायला लागलो पाठीमागून. कुठं गेलं, कोणत्या गावात होतं बरं का, असं काय कुठं तिथंच होतं असं नव्हतं. सगळी तो त्रास असतो. कधी करेल रे माणूस असं. ते चेअरमन आहे, प्रमुख आहे, तो पायी चालतो पाठीमाग. याचा अर्थ किती जीव घातलेला असतो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि एवढा जीव घातलेला असतो म्हणून एवढं सुंदर होतं, हे लक्षात ठेवा. या कष्टातून सुंदर होतं. आज एवढा प्लॅन्ट चाललेला आहे. आज मुद्दाम तुम्हाला सांगतो की तुम्ही थोडा वेळ अजून काढा. आता तुम्ही किती खाऊ घातलं मला माहीत नाही. पोटभर खाऊ घातले ना, मी त्यांना जमलं. आता लग्नाचंच फक्त पळापळी करतील काही जण. परंतु हे सगळं जो बदल असतो त्याच्यामध्ये मोठे कष्ट असतात. हे बिलकुल विसरून आपल्याला चालणार नाही. आणि म्हणून मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे की आज आणखी पुढं आपल्याला कशा पद्धतीनं जायचं याचं काही गोष्टी केल्या पाहिजे. थोडीशी 1-2 गोष्टी चर्चा होत असते ज्यावेळेस लोक फिरतात त्यावेळेस. इलेक्शन याच्याकरता बरं असतं, इलेक्शन येऊ घातलं याच्याकरता बरं असतं. त्यामुळं आम्ही कार्यकर्ते जातो तुमच्याकडं, सभासद जातो, सभासद बोलतो, काही असलं तर मन मोकळं करतो असतं. त्यात एक चर्चा सगळ्यात जास्त आहे आपल्याकडं, म्हणजे ऊस उशिरा जातो. आता याचं कारण मीमांसा तुम्ही सांगता का? आता विरोधक काही सांगतील. याचं कारण काय? आपण ऊसाच्या लागवडी करतो, कोणत्या महिन्यात करतो? सगळ्या लागवडीत 35-40% लागवड आपली ही 6व्या महिन्यात असते. आता जर तुम्ही 6व्या महिन्यात लागवड केली तर तुम्ही हिशोब करायचा. 6व्या महिन्यात लागवड केली, 12 महिन्याने मे महिन्यामध्ये 12 महिने संपले. जूनमध्ये 13वा, जुलैमध्ये 14वा, ऑगस्टमध्ये 15वा, सप्टेंबरमध्ये 16वा, ऑक्टोबरमध्ये 17वा, नोव्हेंबरमध्ये 18वा. अरे तो म्हणजे जेव्हा ऊस कारखाना चालू होतो तेव्हा तो झालेलाच असतो 18 महिन्याचा. आणि तुमचा सगळा 6व्यात तुम्ही जर 35-40% ऊस करणार असाल तर कसं काय एकदम कसं नेता येईल? आपोआपच पहिलं लक्षात ठेवा की 6व्यातला ऊस जायला 18 महिने म्हणजे 17-18 महिने अगोदरच झालेला असतं त्याला. मग आता त्याच्यामध्ये एक उपाय मला दिसतोय, आपल्याला काहीतरी पॉलिसी करावं लागणार आहे. तुमच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी. काही ग्रुपनं आपण शेतकऱ्याबरोबर बसू, त्यांचे सल्ले आपण घेऊ.
काही अत्यंत जितासो असे शेतकरी ते भोकनळकडे बसले काय मला माहीत नाही, ते गेले कोण नाही पाणी भरायला, ते मागे कायम कायम बक्षीस घेतात. हे बक्षीस घेणाऱ्यांबरोबर बोलू आपण. मला हे सांगा तुम्ही, आपण 6व्यात सगळ्यांनी लागवड केली 40% आणि न्या म्हटलं आमचा ऊसच चालला 19 झाला 20. तुम्ही तक्रार करताय, परंतु 17-18 महिन्यात पहिला झालाच ना. मी बाकी कारखान्याची माहिती घेतली फार अकोल्याच्या अगस्तीसह, तिथे इतका 6व्यात नसतो. मग काय उपाय करावा लागला आपल्याला का 6व्या मर्यादित 6वा किती असावा, म्हणजे आडसाली किती असावा, थोडक्यात मी म्हणतो आडसाली हिशोबाप्रमाणे 15% असावा. तुमचा जर 35 आणि 40% होणार असेल तर तुमचा जाणार कसा एवढं मला सांगा. कुणी दाखवा, कागदावर करून दाखवा अशा पद्धतीने जाऊ शकतो. बरं, जोड बाहेरची थोडीफार द्यावाच लागते, द्यावाच लागत नाही असेल तरच आपण ब्रेक इव्हनवर जातो. त्याचा परिणाम गळीत चांगलं होतं, गळीताचा परिणाम अल्कोहोल हे तयार होत असतं, वीज तयार होत. कसं बोला तर तुम्हाला एक शेड्यूल आपल्याला तयार करावं लागणार आहे. आता सुद्धा डेव्हलपमेंटचे जे लोक आहेत त्यांनी आता हे प्रचार यंत्रणा तुमची चालू करा, बोलायला लागा. कधी निवडणूक संपली तर मी स्वतः भाग घेईल, मला काही काम ठेवलं नाही लोकांनी. शेतकऱ्यावर बसल मी सुद्धा एकदा. असं आहे की त्यात काहीतरी शेड्यूल बसून मग तुमचा ऊस त्याचं नुकसान होणार नाही, आर्थिक शेतकऱ्याचं, सभासदाचं, कारखान्याला व्यवस्थित राहील असं सोल्युशन आपण निश्चितपणे काढू, याची ग्वाही मात्र मी तुम्हाला या निमित्तानं इथे देतोय. आता आपल्याबद्दल बोलून बोलून काय बोलणार, आपण वजनात मारणार आहे का रे, जाहीरपणे विचारतो. बाहेरचे पाहुणे मंडळी आहे, बाहेरच्या तालुक्यातली आली इथं. कधी वजनाच्या बाबतीत शंका संगमेर तालुक्याच्या बाबतीत घ्यायची नाही, तुम्हाला सांगतो. आपला एक पक्का विरोधक, शेतकरी विरोधक वरच्या तालुका लेवलचा आहे, त्याच्या वाटेकऱ्यांनी काय केलं, त्याचे ट्रेलर आले, ते गावात मोजले, काट्यावर गावात मोजून मग इकडं आपल्या काट्यावर आणले, 50 किलो जास्त भरले. एकानं ट्रक त्याच्या होत्या, ऊस त्याचा होता म्हणून एका दुसऱ्या कारखान्याला घालायला लागला. 8 दिवसांनी विनंती करायला आला, तुम्हीच घ्यावं, तिकडे लईच मरण आहे. तेव्हा हे लक्षात घ्या. आम्ही आत्मविश्वास सांगतो, कोणी तपासा, बिलकुल चुकीचं नाही. प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने आपण करतोय. त्याच्यामध्ये आपलं यश हे लक्षात ठेवा पाहिजे. मनातल्या काही शंका असतील त्या काढून टाका. यावेळेस मी आपल्या सगळ्यांना सांगेल की आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यामध्ये आता निळवंड्याचं पाणी आलेलं आहे. पाणी आपण जितकं सोडता येईल तितकं उतरवायचं जाईल तेवढं उतरवायचा प्रयत्न केलेला आहे. एक जणांचा फोन आला की आता नदीला पोहोचलं पाणी. मी म्हटलं नदीला पोहोचलं असेल तर चुकलं गड्या, मग वाया घालता तुम्ही पाणी, एवढं तिची किंमत कमी नाही आहे. आपल्याला हे पाणी जे तालुक्याच्या वाट्याचं पाणी असेल ते पूर्णपणे काळजीपूर्वक वापरायचं, प्रत्येक शेतकऱ्याला द्यायचं, हे मी धोरण घेतलेलं होतं. मी असं म्हणत होतो, जाहीरपणे म्हणतो, आजही म्हणतो की मला जशा पाटाच्या खाली उताराला पाणी द्यायचं आहे तसं वरच्याला सुद्धा पाणी द्यायचं आहे, ही माझी इच्छा आहे. मी तयारी केली होती. आणि आता कुणी असू, मंत्री कुणी असलं, कोणतं सरकार असू, आमची ती इच्छा आहे, आमचा तो आग्रह आहे की आमचा शेतकरी कोणाला कोरडं ठेवू नका, आमचं पाणी आम्हाला वाटून व्यवस्थित द्या, हे सांगणार आहे मी. पाणी मिळालं पाहिजे. आणि तुम्हाला हेही सांगतो, माझं वाक्य लक्षात ठेवा. आता मी जे बोलत असतो ना, माझ्या काही स्वार्थाकरता बोलत नाही, पहिले लक्षात ठेवी. चला, मला खूप दिलं तुम्हीच दिलं, मी नाकारत नाही. 40 वर्ष आमदार, 18 वर्ष मंत्री, प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष, बरं आता याच्यात काय कमी केलं नाही तुम्ही, मी समाधानी आहे. पण जर तालुका जपायचा असेल, तालुका चालवायचा असेल, जपायचा असेल, समृद्धी आणि असेल तर सगळ्यात जपावं लागेल तुम्हाला पाण्याला. एवढं लक्षात ठेवा, पाणी पळून जाणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं, आपण आपली काळजी घ्यावा लागेल. असा काळ चालू झालेला आहे. मी तर आहेच बरोबर, पण आपण आपलीच काळजी आपण घ्यावं लागेल. तुमचा काळजी घेणारा आता कुणी आहे असं माझं मत नाही. तुम्हाला जपावलं वीज. मला सांगा का संगमेर तालुका एवढे सबस्टेशन कुठं आहेत,
कनेक्शन कुठं? 1 नंबरचे कनेक्शन आणि सबस्टेशन संगमेर तालुक्यामध्ये. आणखी 132 करता मी तयारी करून ठेवली होती. आज काय विजेची स्थिती आहे? विजेचे समाधान असेल तुमचं तर माझी काही हरकत नाही बरं का. पण जर काय वेगळं घडत असेल तर वीज जाती, वीज येत नाही, मोटरी चालती नाही, याचा अर्थ फक्त वीज चालत असं नाही, पाणी सुद्धा जात असतं, हे लक्षात ठेवा. कळतंय ना तुम्हाला बोललेलं? तुम्हाला तुमचं तुम्हाला जपायचंय. मी तुमच्या बरोबर, इथून पुढे तुम्ही माझ्या मागे होते, आता मी तुमच्या मागे, चला. पण तुम्हाला जपावं लागणार आहे, लक्षात ठेवा. काल म्हणते आता काय मला सांगितलं एवढ्या करता का संगमेर तालुक्यातच एक आश्वी बुद्रुकला आता सर्कल कार्यालय झालं, म्हणजे आपलं अप्पर तहसीलदार झालं, म्हणजे स्वतंत्र तहसीलदार कार्यालय तिथं झालं. काल म्हटले की आम्ही तर करणारच आहे. आता तुमच्या सरकारच आहे, काही करू शकता, काही करू शकता, करणारच आहे म्हणे. पहिलं तर असं म्हणले होते की अप्पर तहसीलदार, नाही असं काहीच नाही. ते म्हटले तर काहीच नाही, असं नाहीच आहे, खोटंच बोलतायत. नंतर म्हणायला लागले खडाखोड करून गावांचे नावं टाकले. आता म्हणायला लागले नंतर आम्ही स्वतंत्र सर्कल तयार करणार आहेत, सजे वेगळे बदलणार आहेत, मग करू. आता म्हणायला लागले ते करायचंच आहे आम्हाला. आणि आपला कुठं विरोध आहे त्या आश्वी बुद्रुकला करा तुम्ही. आश्वी बुद्रुक करण्याबद्दल काही नाही. तिथे करा, तळेगावला एक करा, साकूरला एक करा, घारगावला करा. खूप मोठा तालुका आहे, लागते आम्हाला, गरज आहे ती. परंतु तुम्ही मला सांगा, चन्नापुरी, सावरगाव तळ, पिंपळा माथा, निमज, खांडगाव, समनापूर, सुकेवाडी, खांजापूर, इथून पुढं आश्वी बुद्रुकला जायचं, हे तुम्हाला मान्य आहे काय रे? आदिवासी तो पिंपळा माथा पाहिलेलं आहे का तुम्ही? बऱ्याच जणांनी पाहिलं नसेल. चन्नापुरीवरून वर गेल्यानंतर 3-4 किलोमीटर सावरगाव तळ, आणि त्याच्यावर 5 किलोमीटर डोंगरामध्ये उंच माथ्यावर ते पिंपळा माथा आहे. वर गेल्यावर 5 किलोमीटर घाट चढलो, त्यांनी सर्टिफिकेट घ्यायला आश्वी बुद्रुकला जायचं. आता हे मान्य करावं आम्ही. आता म्हणून मी म्हणायला लागलो आता तुम्हाला का तुमची काळजी तुम्हाला घ्यावं लागणार आहे. आता तुम्ही म्हणलं घेईल कोणतरी काळजी, 40 वर्ष बरं चाललं होतं. तसं नाही, आता तुमची काळजी तुम्हाला घ्यावं लागेल. तुमच्या बरोबर मी आहे आणि सगळे आहेत, 100% तुमच्या बरोबर येणार आहेत. पण काळजी तुम्हाला तुमची घ्यावं लागेल, पाण्याची घ्यावं लागेल, विजेची घ्यावं लागेल. असं काही संकट आलं तर त्याची घ्यावं लागेल. अजून काही राजकारण काही बोलत नाही आज. परंतु हा साखर कारखाना ही आपली जीवनदायी आहे, म्हणजे आपल्याला जीवन देणारी, भाकरी देणारी संस्था आहे. ही आपण अत्यंत उत्तम रीतीने चालतो. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नाही, पारितोषिक देश पातळीवरील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून 2 वेळा, देश पातळीचा गौरव 2 वेळा, उत्कृष्ट साखर उतारा, सहवीज निर्मिती, साखर निर्यात, तांत्रिक कार्यक्षमता, उत्पादन क्षमता, या सगळ्या बाबतीत 16 वेळा आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. गुणवत्ता, तांत्रिक कार्यक्षमतेबद्दल शुगर इन्स्टिट्यूटकडून 11 वेळा राज्यस्तरीय पुरस्कार आहेत. महाराष्ट्र शासनाचे समाज भाषण पुरस्कार गौरव झालेला आहे. 2 वेळा राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि कार्यकारी संचालकांचा सुद्धा 2दा सन्मान झाला, चांगले कार्य करतात. आता 16 वेळा येऊन आता का परत 16च वेळा तुम्ही म्हणाल? एवढे वर्ष 16च का, एवढे वर्ष गेले. शेवटी निर्णय घेण्यात आला की एका कारखान्याला किती वेळा द्यायचं. त्यापेक्षा काही वर्षांनी बदल, म्हणजे आपण काही नवे घेऊ, त्यांना बाजूला ठेवू. ते जे 4-5 कारखाने बाजूला ठेवले, कारखाने महाराष्ट्रातले, की त्यांना सतत त्यांना देण्यात मजा नाही, त्यानंतर आपले थांबले, तरी 16 वेळा घेतलेत. तेव्हा हे सहज होतं असं बिलकुल नाही. ही जपण्याची जबाबदारी ही तुमची आहे. हे आपला संसार आहे. तुमचे अंतर्गत मतभेद काय असतील, काय असेल, काही राग असेल माझ्याबद्दलचा राग असेल, कारण काढलाय तेवढं काढायचं, तेव्हा तो काही शिल्लक ठेवला नाही तुम्ही. आता माझ्याबद्दल राग असेल तेवढा काढला, आता तो कार्यक्रम केलाय. पण आता अंतःकरण शुद्ध करून टाका. कशा करता? आपल्या स्वतःच्या संसाराकरता, आपल्या कुटुंबाकरता. तेव्हा आपले पगार वेळेवर आहे, बोनस सगळ्यात चांगला आहे, कर्मचारी
बिचारे खूप कष्टाळू आहे, अधिकारी वर्ग चांगला आहे, त्यांचे कष्ट आहे, पण आपण योग्य पद्धतीने करतो. जेव्हा रिटायर होतो ना कर्मचारी, आम्ही सत्कार करतो. विचारावं ना काय करतात मुलं, काय नाही, एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि एक IT होऊन पुण्याला आहे, कुणी म्हणतं जर्मनीत आहे, कुणी म्हणतो बंगलोरला आहे, कुणी म्हणतो मद्रासला आहे. अरे त्यांचं बी चांगलं झालं, आनंद आहे ना आपल्याला. आणि मला सांगा, तुमच्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमुळं किती मुलं इंजिनियर झाले रे आपले, घराघरात इंजिनियर आहेत, जगात गेलेत ते. संस्था बी आपल्या अशा A1 संस्था, 1 नंबरची संस्था आहे आपल्या भारतातल्या ज्या सगळ्यात चांगल्या संस्थांमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा आपलं आहे. दूध संघ सुद्धा आत्मविश्वास सांगतो की सगळ्यात जास्त चांगलं काम करणारा दूध संघ आहे. प्रत्येक समजा अमृतवाहिनी बँक असेल, आपले शेतकरी संघ असेल, बाजार समिती, प्रत्येक गोष्टीत आपलं जीव ओतून आपण काम करतोय. आणि म्हणून संगमनेर हे वेगळं, महाराष्ट्र वेगळं समजतो. आणि म्हणून महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते म्हणतात असं झालं कसं. पण ठीक आहे, तो अधिकार नागरिकांचा असतो, त्यामुळे त्याच्यावर मी काय बोलत नाही, EVMवर बोलत नाही. परंतु आता विषय आला तो तुमच्या संसाराशी निगडीत आलेला आहे. आणि संसाराशी निगडीत गोष्टीला बाकी काही पाहू नका, वादविवाद पाहू नका. कोणी कान भरविल, कोण काय करील, कोण काय करील, काय करतील भरोसा नाही. सध्या काही करू शकतात, व्हॉट्सअप चालायला लागणार आहे, खोट्या नाट्या बातम्या दिल्या जाणार आहे, माणसं फिरायला लागतील, गरगरा फिरतील माणसं, नाही ते उद्योग सुरू होतील. तुम्ही म्हणलं पाहिजे की ही संस्था माझी आहे, माझी हक्काची आहे, मी सुद्धा सभासद या नात्याने मालक आहे, मला माझं जपायचं आहे, असं तुम्ही म्हणलं पाहिजे. एवढाच आग्रह मी तुम्हाला धरी. मला खूप काळजी आहे. आज तिकीट वाटप हा केवढा अवघड प्रकार आहे हो, मला झोपच उडून जाते तिकीट वाटप म्हणलं. खरं सांगतो, सोपं आहे का? हा, याचं नाव घ्या तर तो बिघडतो, त्याचं नाव घ्या तर हा बिघडतो, याचं हे त्याचं ते त्याचं ते काय. पण मी विनंती करीन तुम्हाला का आम्ही शेतकरी विकास मंडळ जे काही आम्हाला देऊ, चांगलंच देण्याचा प्रयत्न आम्ही करू, चांगलाच चालवायचा प्रयत्न करू. हा माझा पक्का शब्द. तुम्ही भक्कमपणे पाठीशी राहा, याचं एवढंच आवाहन करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद साहेब. यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन संतोष झासे यांनी करावं अशी विनंती आहे. ही यशोगाथा आहे एका अशा संस्थेची. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण अस्मानी व इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी उपस्थित राहून आपल्या मार्गदर्शन केलं, त्याबद्दल साहेबांचे आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं, त्यांचेही आभार मानतो. तसेच कांचनताई थोरात, सत्यजितदादा तांबे, दुर्गाताई तांबे, बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानडे सर्व उपस्थित राहिले, सर्वांचे आभार मानतो. आपण सर्व